सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. इह ग्रामस्थित भुवाने शंकर आशिवंत रामेश्वर तुका रागिलो ना तू बोलायला देखायचं कळला मी बसलेलो आहे बाहेरच्या बाजूला आणि ते वर्षातून एकदा घालायचंच. नमस्कार मित्रांनो, मी रोहन पेडणेकर. आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे आमच्याकडे ब्राह्मण भोजन आणि या ब्राह्मण भोजनाच्या म्हणजे भोजनाला जेवणाला आम्ही चाललेलो आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा व्हिडिओ. सक्का भाऊ हे तुला भाऊ सगळे आम्ही सगळे तुला आड्याच्या लांबचे भाऊ चावल्या मला कुठे पाठी कुठेतरी बसले चावायचे होते त्याला. काय सांगतो हो जरा फोन करा त्याला फोन लावून दे. गेलो 5 मिनिटं येतोय. अर्धा ब्राह्मण भोजन हात जोड तरी चालेल ना. सपलात यर्मनोरथ सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. इह ग्रामस्थित भुवाने शंकर आशिवंत रामेश्वर यजमानांची मूळभूमी कुलदेवता पेडणा ग्रामस्थ मूळवीर सदरी सुपरिवार देवता. तसंच इथलं ईश्वरदेव वाडवडील ब्राह्मण कुलातील सर्व उत्कर्ष अभिमानी देवतांचे स्मरण करून तर तुमच्या सन्निधीत अनन्य बाबांच्या नावाने तरफले यजमान प्रवीण पेडणेकर तर आपले हे जमलेले भक्त भजक मंडळी कुटुंब परिवार तर आपले यथाशक्तीमध्ये प्रतिवार्षिक ह्या स्थळात तर आपल्या त्यांची वाडवळाचा कार्यक्रम असतो. ते झाल्यावर तर आपल्या दुसऱ्या दिवशी तर ब्राह्मणाच्या हस्ते ह्या स्थळात ब्राह्मणाकडे एकादशने अभिषेक सेवा करून महाअन्न नैवेद्य समर्पण ब्राह्मण भोजन करता. तसंच यंदाच्या वर्षालाही कालचा दिवस वाडवळ समर्पित करून आजचा दिवस तर तुमच्या चरणाकडे यथाशक्तीमध्ये तुम्ही बुद्धी शक्ती प्रेरणा दिल्या त्याप्रमाणे कुटुंब परिवार अनन्य भावे शरणावर तर आपल्या एकादशने अभिषेक सेवा करून भरलेला अमृताचं फळ तुम्हाला आपला बहुमानपत्र ठेवून तर आपल्या नैवेद्य समर्पण केलेली आहे. ब्राह्मण भोजन करतायत. ही केलेली सेवा सगळी तुमच्या चरणाकडे रुजू करून घेऊन ह्या कर्माचे फळ ह्या परिवाराला प्राप्त करून हे कुटुंब परिवार ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वास्तूमध्ये वास्तव्य करून आहेत त्या त्या वास्तू कुटुंबात त्यांना आपलं सुख समृद्धी शांती समाधान प्राप्त करून पुढे जे काही यवदलेली वांछित शुभ हेतू तुमच्या चरणाकडे विनंती ठेवतील ते आपल्या सगळे घडून आले असं आपलं तुमचं सदैव पूर्ण कृपा लक्ष ठेवून काही अरिष्ट क्लेश दोष कोणत्याही घराची बंधना अडचणी असतील आपल्या सगळ्या दूर करून करतात त्या व्यवसाय व्यवहारात चांगली प्रगती यशो लाभ प्राप्त करून कोणत्याही तऱ्हेची मानसिक अडचणी बाधक असेल तरी त्या सगळ्या निरसन करून शारीरिक व्याधी पीडा दूर करून स्वास्थ्य सौख्य प्राप्त झालं असं आपलं नावलौकिक वडवण घ्यावं. पुढे जे काही यवडलेली शुभ कामना तुमच्या चरणाकडे ठेवतील आपल्या सगळे घडून येऊन कुटुंबाचं कल्याण पिढ्या उत्कर्ष झालं असं आपलं नावलौकिक वडवण घ्यावं. मुलांना चांगले आयु आरोग्य सुविद्या बुद्धी प्राप्त करून पुढे त्यांचं संकल्पाप्रमाणे ते सगळे मुलं व्यवस्थित वास्तूत घडून आले असं आपलं नावलौकिक वडवण घ्या. कोणत्याही तऱ्हेचे अरिष्ट असतील ते आपल्या सगळ्या दूर करा. शुभ विनंती पूर्ण करा. काही अपराध घडलेला असेल तरी तुम्ही क्षमा करा. केलेले सेवा मान्य करून घ्या. आपल्या पुढे आपली सेवा करून घ्या. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्मण्यो ब्रह्म विवर्धना भो ब्राह्मणा य नमो नमः. आम्ही पुढे घेऊ थांबा रे जरा 2 मिनिटं थांबा. तीर्थोदकं पाच अच्युता अनंत शरीरे
व्याधिग्रस्ते करे औषधी सोयम मनोरम देवपादो गंभीरम अच्युता अनंत नश्यन्तु सकला रोगा हम शरीरे व्याधिग्रस्ते करे औषधी जान्हवी काम चालू आहे ना मध्ये माझ्या नंदेचं लग्न होतं तर एक आठवडा सुट्टीवर होती सर्व नश्यन्तु सकला सर्व एकच केलंय हा देव भरणं आपल्या खिशामध्ये कालचो हा कोंबड्या गती शोधता तर उलटा येतात सर्वे अर्था हे पेडणेकर चिंतितम त्याला सगळी कल्याणम चिंतितम म्हणजे बुवा जरा ब्राह्मण भोजनाचं महत्व जरा मला व्हिडिओ चालू आहे हे लोकांपर्यंत माहिती पोहोचेल. तुम्ही सगळं तुमचं काम करता करता सांगा ना काय आहे महत्व. की आपल्या ह्याच्यात की नाही इथे कोकणात हा ते ब्राह्मणाच्या सगळ्याकडे स्थळ असतं. हा प्रत्येक जमिनीत की ना हा प्रत्येक जमिनीत ब्राह्मणाचे स्थळ आहेत. आता ब्राह्मण भोजन ब्राह्मणाचे स्थळ आहे तिथेच करावं असं नाही आहे. हा. ते घरात पण करावा. ब्राह्मणाला वर्षातून एकदा जेवण घालायचं हे आपलं हिंदू शास्त्र. त्यामुळे ते जे ब्राह्मणाचे जे काही गण असतात त्या गणांना अभक्ष घातल्यानंतर हे ते ब्राह्मण जो काय असतो त्या ब्राह्मणाला म्हणजे गोडं जेवण घालतो ते ब्राह्मण. आणि ते वर्षातून एकदा घालायचंच. मला फक्त पेनाने तांब्या पाहिजे. ते गाईचं पान काढून ठेवा.
जागा असा खूप जागा असा बस रे लाजा नको बस. ये इकडे आजोबांच्या बाजूला बघ. हा बस. या आबांच्या बाजूला बस. आणि हाताने जेवायचं आहे स्वतःच्या बाप्पाचं जेवण आहे, मांडी घालून. मांडी घालून. पाणी का पाणी ग्लास एक ग्लास घे आणि एक ग्लास घे. जेवण बच्चीने आणून बनायला हळू असं फेकायचं नाही इथे तिथे. ताटात गेलं नाही पाहिजे कोणाचं काय. गरम आहे खीर, गरम आहे बेटू. लोणचं आणि लोणचं तुका रागविलो ना तू बोलायला देखायचं कळला मी बसलेलो आहे बाहेरच्या बाजू तुका भरलंय का भरून नाही ना आम्ही बघितले तर अशा पद्धतीने ब्राह्मण भोजन झालेलं आहे. भटजीबुवांनी ब्राह्मण भोजनाचं महत्त्व व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.